सायलीशी बोलत असताना मात्र आता इथे ती बोलत असते की एवढं सर्व काही झालेलं आहे आणि तू अर्जुनला ह्या गोष्टी सांगायला हव्या होत्या सायली, असं इथे ती बोलत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपली इथे सर्वजण सकाळच्या जेवणासाठी वगैरे बसलेले असतात आणि तेव्हा आता इथे जी काही विमल आहे तिच्यावरती खूपच कामाचा जो काही प्रेशर आहे तो इथे आलेला असतो. आणि इथे मात्र जी काही प्रतिमा आहे त्याचबरोबर इथे आता जी काही प्रिया आहे हे सर्वजण आलेले असतात. आणि तेव्हा आता इथे विमल म्हणत असते बस आता स्वयंपाक वगैरे सर्व गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि त्यासोबतच एकच गोष्ट राहिलेली आहे आणि ती म्हणजेच की आता इथे मला एक करायचं आहे, म्हणजे दुपारच्या जेवणाची वेळ झाली की मग करणार आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इथे ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र आता विमल बोलत असते तेवढ्या फक्त सायलीताई आली आहे की मग त्यांना विचारून दुपारचा स्वयंपाक करते. आणि तेव्हा सायलीचं नाव काढल्यावर मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो की विमल आणखी पण सायलीचा विचार करत आहे. कारण आतापर्यंत मात्र सायली तिला किचनमध्ये खूप काही कामाची मदत करायची आणि तेव्हा कामाची मदत करत असताना अस्मिता तिला बोलते की तुझी हिंमत कशी झाली की तिचं नाव घेण्याची आणि त्यासोबतच काय गरज आहे त्या मुलीचं नाव घेण्याची, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा विमल म्हणत असते नाही ती खूप काही ते सवय झालेली आहे ना, त्यामुळे सायलीताई मला सतत कामामध्ये मदत करत होत्या ना आणि त्यामुळे मला आता इथे त्यांची सवय झालेली आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता इथे जी काही अस्मिता आहे ती बोलत असते काही गरज नाही आहे तिची मदत वगैरे घेण्याची, असं म्हटल्याच्या नंतर आता प्रिया म्हणत असते की मला काय वाटतंय की आता आपण इथे जी काही विमल आहे तिच्यासाठी आणखी एखादी मेड अरेंज करूया का, असं बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही प्रतिमा आहे तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तिला मात्र खूप धक्का बसत असतो मोठा आणि ती तिला लगेचच प्रियाला बोलून सुद्धा दाखवते अगं तन्वी असं काय करतेस, मला तर वाटलं की इथे तू बोलशील की मग मी तुला मदत करायला येते वगैरे आणि तू तर इथे मेड ठेवायची बोलत आहेस. आणि असं बोलल्याच्या नंतर आता इथे जी काही प्रिया आहे तिला मात्र तिच्या आईच्या बोलण्याचा प्रचंड राग आलेला असतो आणि तिच्या आईच्या बोलण्याचा प्रचंड राग आल्याच्या नंतर ती म्हणत असते अगं आई असं काय करतेस आणि इथे मेड एखादी असली तर मात्र मदत ही होऊ शकते ना, त्यामुळे मी इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे आता बोलले होते, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता मात्र इथे प्रिया बोलत असते की अगं आई जर एखादी मेड असेल तर मग इथे आता तिला काम करायला सोपं जाईल आणि त्यामुळे मी ह्या सर्व काही गोष्टी इथे तिच्याशी बोलली आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. पण आता जी काही प्रिया आहे ती ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र खरं तर जी काही प्रिया आहे तिला सर्वांना अशी अपेक्षा होती की काही जरी झालं तरी सुद्धा इथे प्रियानं पुढं होऊन सर्व काही पुढाकार घ्यावा असं सर्वांना वाटायचं, पण प्रिया मात्र असं काही करत नव्हती. तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सायलीची अवस्था जी आहे ती खूपच विचित्र झालेली असते. तिनं जेवण अन्न पाणी वगैरे सोडलेलं असतं, म्हणजे अस्वस्थ झालेली असते, अशक्तपणा तिला भरपूर आलेला असतो. जे काही मंगळसूत्र तुटलेलं आहे किंवा मधुभाऊंकडून ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे तिला आणखीनच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती आता ते मंगळसूत्र ओवून गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करते. कुसुम मात्र तिला प्रत्येक क्षणी आधार देण्याचं काम करत असते. इकडे जो काही अर्जुन तिला भेटायला आलेला असतो, अर्जुन भेटायला आल्याच्या नंतर आता त्याला सायलीला भेटायचं असतं, पण आता इकडे सुभेदारांच्या घराकडे असं वाटत असतं की जो काही अर्जुन आहे तो मात्र फक्त आणि फक्त इथे सायलीलाच भेटायला गेलेला आहे, कुठलं काम वगैरे असं त्याचं काहीच नाही असं सर्वांना वाटत असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया बोलत असते की नाही मला असं वाटतंय की अर्जुनने सुद्धा आता ह्या सर्व गोष्टीतून इथे बाहेर पडायला हवं, आता त्या मुलीचा सातत्याने विचार करायला काही एक गरज नाहीये, असं इथे ती मुद्दामूनच ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते.
आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे, अर्जुन मात्र इथे जी काही प्रिया आहे तिचं हे बोलणं ऐकलेलं असतं. त्याला प्रियाला समोर पाहता क्षणी खूप राग येत असतो, पण आता त्याच्याकडे कुठलाच पर्याय सुद्धा शिल्लक नसतो की मी प्रियाला कशा पद्धतीने इथे येऊ नको म्हणू किंवा बाहेर जा म्हणू. कारण जर मी आता जर काही गोष्टी इथे बोलायला गेलो तर मग मात्र सर्वजण इथे मलाच काही गोष्टी इथे बोलू शकतात असं सुद्धा आता इथे त्याला हे सर्व काही इथे वाटत असतं. त्यामुळे तो अगदीच आपलं शांत बसणंच बेस्ट समजतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला खूपच छान आणि इंटरेस्टिंग असं होत असतं. आणि ते म्हणजेच की आता इथे जी काही प्रिया ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असते आणि जी काही प्रतिमा आहे तिला सुद्धा अगदीच ती तिच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम करत असते. कारण आता इथे सायली जे काही वागलेले आहे तिच्या सर्व गोष्टीमध्ये किती दिवस अशा पद्धतीने राहणार आहेत आणि कधीतरी ह्या गोष्टीतून इथे बाहेर यायलाच हवं असं इथे खरं तर सर्वांचं म्हणणं असतं. आता ते सुद्धा अगदीच बरोबर असतं. कारण आता इथे मधुभाऊने तर स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा सायली आणि अर्जुन हे एकत्र येणार नाहीत किंवा ते दोघं सुद्धा भेटणार नाही आहेत. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही आपले मधुभाऊ आहेत त्यांनी मात्र इथे जोशी वकिलांचा सल्ला घेतलेला असतो आणि जोशी वकील आणि त्यासोबतच इथे आता जो काही अर्जुन आहे त्या दोघांचा सुद्धा इथे खूप मोठा इथे इश्यू असतो. म्हणजेच ते कट्टर दुश्मन असतात आणि त्यानं मुद्दामूनच ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत हे अर्जुनला मात्र इथे लक्षात येत असतं. तर आता प्रेक्षकांना ज्या काही पूर्णाई आहेत त्यांना मात्र इथे खूप जास्त वाईट वाटत असतं आणि पूर्णाईला खूप जास्त वाईट वाटत असताना आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही मधुभाऊ आहेत मधुभाऊंनी इथे फोन केलेला असतो आणि मधुभाऊंनी इथे आता फोन केल्याच्या नंतर ते फोनवर इथे बोलत असतात की आता हे सर्व काही म्हणजेच ते जोशी वकिलांना सांगत असतात आणि तेव्हा कुसुमे त्याने म्हणत असते की नाही तुम्ही मला असं आणखी सुद्धा असं वाटतंय की तुम्ही हा जो काही वकील इथे पाहताय तो इथे वकील तुम्ही पाहू नये वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र प्रेक्षकांनो आता त्यांचं एकच म्हणणं असतं की नाही आता जे काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त इथे मलाच करायचं आहे. काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे मी नाही ह्या सर्व काही गोष्टी इथे करू शकत आणि नाही ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलू शकत असं इथे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर आणि दाखवून तो तेवढाच रंजक असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये जेव्हा अर्जुन आणि जे काही मधुभाऊ आहे ते इथे समोरासमोर येतात ते सर्वजण आता इथे समोरासमोर आल्याच्या नंतर आता अर्जुन हा मधुभाऊंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की मधुभाऊ प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून घ्या आणि मला हवं तर तुम्हाला केस द्यायची नसेल तर तुम्ही बिंदास देऊ नका. पण माझी एक गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा की त्या वकिलाला तुम्ही इथे केस देऊ नका. त्यापेक्षा दुसरा वकील मी तुम्हाला देतो त्या वकिलाला द्या. पण आता इथे मधुभाऊ बोलत असतात की नाही तुला जर सायलीचा आनंद पाहायचा असेल तर तू ह्या युनिव्हर्सिटी पेपरवरती सह्या करशील आणि ही जी काही केस आहे ती इथे तू सोडून देशील असं म्हटल्याच्या नंतर आता सायलीची शपथ घातलेली असते. त्यामुळे इथे अर्जुनला काहीच करता येत नाही. तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर मी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर